आता वळूयात नागपूरकडे। लाडकी बहीण योजनेसाठी ज्या सेतू केंद्रावरती नोंदणी केली जाते ते सेतू केंद्रच वेळेत सुरू होत नाही अशी तक्रार ही नागरिकांकडून करण्यात येते। त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रचंड धावपळ करावी लागते। नागपुरातल्या सेतू केंद्रावरनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। 10 वाजताची वेळ दिलेली असली तरी नागपुरातील आपले सेवा केंद्र अधिकांश ठिकाणी उघडलेले नाही आहेत। ते 11 पर्यंत उघडतात असं सांगण्यात येत आहे। आम्ही आता इथे वैशालीनगर भागात आहोत। इथलं आपले सेवा केंद्र अजून उघडलेले नाही आहेत। आपण जसं आता पाहू शकतो इथे काही लोकसुद्धा आलेले आहेत। एक महिला भगिनीसुद्धा आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। ताई इकडे या। काय नाव आहे आपलं? कुंदा मेश्राम। बरं, कुंदा मेश्राम कुठून आल्यात आपण? गोसाईपुरा। गोसाईपुरातून कशाला आल्यात? काय लाडकी बहीण योजनेसाठी? त्याच्यासाठी पण आले ना, आधार कार्ड अपडेट करायचं आहे मुलीचा, त्याच्यासाठी पण आले। अच्छा, तर काही कळलं का लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागतात? कोणी आधार कार्ड बनत होते, व्होटिंग कार्ड बनत होते आणि राशन कार्ड आणि अजून ते काहीतरी सांगत माणसं काहीतरी म्हणत होते, तर ते डोमिसाईल हा जे काय असेल तर आपण आलं तर आता हे तर बंद आहे। हो, तर आता तुम्ही म्हणता 11 वाजेपर्यंत खुलणार आहे, तर मग ठीक आहे, आम्ही 11:30 वाजेपर्यंत येतो। तर साधारणतः लोकांमध्ये उत्सुकता प्रचंड आहे लाडकी बहीण योजनेसाठी। पण माहिती मिळण्यासाठी जे आपले सेवा केंद्र आहेत तिथे लोक येत आहेत, पण 11 नंतर उघडतील असं ऐकल्यानंतर ते परत जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।